शिंदखेडा येथील नगरोत्थान अभियान आणि सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या 21 कोटी आणि 23 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय। हे काम अत्यंत निकृष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संदर्भात वेळोवेळी संबंधित कार्यालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आलाय। मात्र भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पालक आहेत त्यांना या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची विनंती केली। यावेळी वंचित युवा आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला। ते म्हणाले, आपण वेळ न घालवता ताबडतोब संबंधित योजनेची पारदर्शक चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच सखोल चौकशी करून योजनेत सहभागी असलेले संबंधित राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराबाबत फौजदारी गुन्हे दाखल करावेत। जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात धरणे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देखील राहुल पाटोळे यांनी दिला आहे। वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा शहरामध्ये 21 कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कममध्ये 23 कोटीचं काम चालू आहे। पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही। बघितलं गेलं तर 21 कोटीची पाणीची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे। लोकांना 21 कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही। जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालबोटपणे एका ताटलीत येतील आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील। परंतु तिथे गुन्हे दाखल न होता, फौजदारी चौकशा न होता हे नुसते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत। तरी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे, जर का या 21 कोटी आणि 23 कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्या विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला भाग घ्यावा लागेल। NTV न्यूज मराठी, धुळे।